धावण्याच्या या शर्यतीच्या शाळेमध्ये मात्र उर्मिला ताईंसारखी महिला अव्वल येते, प्रथम क्रमांक मिळवते. ही खरं तर एरंडोल शहरासाठी, जळगाव जिल्ह्यासाठी भूषणवाह अशी गोष्ट आहे. मला सांगा, आपण कुठला व्यवसाय करता, काय काम करता? मी घरगुती काम करते, पोळ्या टाकायला जाते आणि शाळेत खिचडी करायला पण जाते. मित्रहो, उर्मिलाताई ह्या जवळपास 5-6 घरी स्वयंपाकासाठी जातात. सकाळचा संपूर्ण वेळ त्यांचा अनेक घरांमध्ये असतो, ज्या ठिकाणी त्या स्वयंपाक करत असतात. आणि त्याच्यानंतर मग एरंडोल येथील उन्नती माध्यमिक विद्यालयात त्या खिचडी शिजवण्याचं काम करतात. आणि त्या ठिकाणी त्या प्रामाणिकपणे, निष्ठेनं त्या ठिकाणी मुलांना छान स्वादिष्ट अशी खिचडी पण खाऊ घालतात. आणि मग यासाठी पडेल ते कष्ट करण्याची त्यांची रोजची तयारी असते. खरोखर ही महिला आदर्श आणि अभिमानास्पद अशीच तिची ही कहाणी आहे. आणि तुम्ही काय सांगाल, जे अनेक मुलं, महिला, नागरिक, विद्यार्थी अशा स्पर्धांमध्ये भाग घेतात, बूट घातल्याशिवाय ते धावत नाही. तुम्ही अनवाणी धावलात. तिन्ही बी आता मी जिंकले, तर तुम्ही पायात चपलीच घातली. तिघही स्पर्धांमध्ये त्यांनी पायात कुठली चप्पल वा बूट घातलेली नाहीये. अगदी त्या स्पर्धेमध्ये निर्धारानं उतरायचं, अख्खा जोर लावायचा आणि एक ध्येय ठेवायचं की आपण धावू शकतो आणि जिंकूही शकतो. हा आत्मविश्वास घेऊन हे स्पर्धेमध्ये तर 5 मिनिटं 10 मिनिटं लेट होऊन गेली होती, पण मला वाटलं की मी जिंकायलाच पाहिजे. एक कमाल आपल्याला सांगायला हरकत नाही यांची, की स्पर्धेसाठी सर्व धावपटू तयार झालेत, सज्ज झालेत. महिलांना आदेश दिला जाणार तोच या महिला त्या ठिकाणी 10 मिनिटांनंतर उशिरा उतरल्या. तरी पण मी त्यांना कव्हर केलं. त्यांच्या सोबतचे सुरुवातीला धावण्याच्या शर्यतीमध्ये धावू लागलेत, या 10 मिनिटं उशिरा धावल्यात. पण आत आत्मविश्वास असला की उशीर कितीही होऊ द्या, माणूस जीवनामध्ये यश मिळवतोच मिळवतो. आणि म्हणून त्यांनी खूप मोठी हॅट्रिक या स्पर्धा जरी 2 स्पर्धा जरी महिलांनी आयोजित केल्या असल्या तरी मैत्री फाउंडेशनने जी स्पर्धा आयोजित केली होती ती सर्वात मोठी स्पर्धा होती. मोठा जनसमुदाय या स्पर्धेमध्ये उतरलेला होता. आणि या स्पर्धेमध्येही सौ उर्मिलाताई यांनी चमकदार कामगिरी केली आहे. मी त्यांचं न्यूज महाराष्ट्र एक्सप्रेसतर्फे मनापासून अभिनंदन करतो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीला आपण खूप साऱ्या शुभेच्छा देऊया. शेवटी जाता जाता मी माझ्या काव्यपंक्तीतून एकच सांगेन, तू नारी है, तू चिंगारी है, तू नारी है, तू चिंगारी है, तेरे कदमों में ये दुनिया सारी है. तू नारी है, तू चिंगारी है. सामान्य माणसंही आपल्या ध्येयानं एक दिवस असामान्य होतात, अशीच एक कहाणी, प्रेरक कहाणी जरूर आपण अशा एका सामान्य गृहिणीचं मनापासून कौतुक करूया. धन्यवाद. नमस्कार.